Co-powered by टेक्नो। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार मंदाताई म्हात्रे ताई टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच कोळी भवनाचं भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे, आपण देखील उपस्थित होता। काय भावना अशी आहे की नवी मुंबई आणि मुंबई ही आमची आगरी कोळ्यांची मुंबई नवी मुंबई होती, पण आज गेले 20-25 वर्ष आम्हाला कोळी भवन मिळत नव्हतं। एक छोटंसं चिडकोनी आगरी कोळी भवन दिलंय आणि आज ऐरोळीमध्ये पहिल्यांदाच कोळी भवन होत आहे आणि त्यामुळे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी गेली 9-10 वर्ष फॉलोअप केला आणि खास करून आमचे माजी आमदार रमेशदादा पाटील यांनी जो पाठपुरावा करून आज इथे मोठ्या प्रमाणात जे कोळी भवन होत आहे ते आमच्यासाठी एक फार आनंदाची गोष्ट आहे की राज्यातून येणारा आमचा कोळी बांधव त्याला एक संरक्षण इथे मिळेल, तर कुठल्या कामासाठी आला तर तो इथे राहू शकतो। अशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भव्य दिव्य असावं आणि अजून आम्ही 10-20 कोटी लागले तर देऊ, पण इंट्री आणि कोळी भवन हे राज्यात एकमेव अशी वास्तू बनली पाहिजे। म्हणून मी माननीय आमदार रमेशदादा पाटील आणि आमची सगळी कमिटी जी त्यांच्याबरोबर काम करत होती त्या सगळ्यांचा मनपूर्वक मी धन्यवाद देते। खरं तर बेलापूर विधानसभेमध्ये खूप मोठी कामं सुरू आहेत, त्याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत, त्याबाबत काय सांगाल? आज जवळजवळ या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार या तिघांच्या माध्यमातून 2000 कोटीची बेलापूर मतदारसंघात काम सुरू आहेत आणि लवकरच हे 8-10 दिवसामध्ये आपल्याला गुड न्यूज मिळेल की महाराष्ट्र भवनाचं हे तिन्ही नेते येतील आणि भूमिपूजन करतील आणि महाराष्ट्र भवन ही महाराष्ट्राची कोळी भवनासारखीच एक छान असेल असं मी सांगू इच्छिते। त्याचप्रमाणे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज याचंही भूमिपूजन असेल आणि हे जनतेचे प्रश्न आहेत, ह्या जनतेच्या म्हणजे प्रश्नाच्या साठी आम्ही भांडत असतो आणि त्यांना हे जनतेसाठी आपण जे करून देतो हे लोकांसाठी, जसे रमेश दादा कोळी लोकांसाठी करतात तसं आम्ही लोकांसाठी काम करतो। खरं तर गरजेपोटी जी घरं आहेत ती नियमित करण्यासाठी आपण खूप पाठपुरावा केला, ते अखेर आता यश आलेलं आहे। मुख्यमंत्री असं देखील म्हटलं की लवकरच GR निघतोय, कसं पाहता याकडे? आज जवळजवळ 20-25 वर्ष ही प्रकल्पग्रस्तांची घरं कायमस्वरूपी व्हावी म्हणून आम्ही सगळेच लोक अतोनात प्रयत्न केला आणि त्याला आता मूर्त स्वरूप या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये येत आहे आणि ते सरसकट सगळी घरं आमची कायमस्वरूपी करत आहेत। त्यामुळे आमच्या संपूर्ण भूमिपुत्रांमध्ये प्रकल्पग्रस्तांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। खरं तर बेलापूर विधानसभेमध्ये खूप जण म्हणजे दावा करतात आहे की त्यामध्ये आपण देखील आता भाषणामध्ये असं बोललात की मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवा किंवा मला आशीर्वाद द्या, म्हणजे आपण डायरेक्ट त्यांना उमेदवारी मागितली आहे का पुन्हा एकदा? असं आहे की या राज्यामध्ये जे कोणी आमदार काम करतं त्याचा सर्व केला जातो पक्षातर्फे आणि पक्ष जो निर्णय घेईल, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारणार आहे। काय वाटतं, दोन वेळा आपण आमदार होता, आता हॅट्रिक कंप्लीट होईल? 100%, 101%। धन्यवाद। आपण पाहू शकतो की हॅट्रिक माझी कंप्लीट होईल अशी प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरापर्सन उत्तम साहा, मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।